हिरवागार निसर्ग बरसती श्रावणधारा, उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा। होय, रानवारा रिसॉर्टमध्ये खास श्रावणानिमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी। गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग। तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या। आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा। रानवारा ॲग्रो फार्म अँड रिसॉर्ट, मुक्काम पोस्ट केरले, पन्हाळा रोड, कोल्हापूर। संपर्क 83 20 14 58 47। सुरुवातीलाच महिला व बाल विकास आमच्या विभागाच्या वतीने आदरणीय आंबेडकर साहेबांचे, त्याचबरोबर मुश्रीफ साहेबांचे आणि श्रीमंत शाहू महाराजांचे या ठिकाणी आभार मानते की आपण आमच्या या कार्यक्रमाला आज या ठिकाणी उपस्थित राहिलात। खरं तर महायुतीच्या सरकारच्या वतीने महिला व बाल विकास विभागाअंतर्गत 2 महत्त्वाकांक्षी योजना ही गेल्या वर्षी आम्ही सुरू केल्या। त्याच्यामधली एक म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि दुसरी म्हणजे ही पिंक रिक्षा योजना। या दोन्ही योजना सुरू करत असताना यामागची उद्दिष्ट हीच होती की महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं। एका बाजूला लाडकी बहिणीचा लाभ हा आपल्या सर्वजणींच्याच खात्यावर नियमितपणाने महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून वितरित होत आहे, पण दुसऱ्याच बाजूला माझ्या महिलांना अधिकाधिक आर्थिक सक्षम करावं, त्यांच्यामध्ये ही क्षमता निर्माण करावी की आपण सुद्धा रिक्षा चालवू शकतो आणि रिक्षा चालवून आपण सुद्धा आर्थिकरित्या सक्षम होऊ शकतो, आपल्या कुटुंबाच्या आर्थिक चालनेमध्ये आपण हातभार लावू शकतो। या दृष्टिकोनातून ही योजना सुरू करण्यात आली आणि आज कायनेटिक ग्रीनच्या माध्यमातून ज्या काही रिक्षा आपण उपलब्ध करून देणार आहोत, यामध्ये अनेक बाबींचा बारकाईनं आम्ही सगळ्यांनी विचार केलेला आहे। खरं तर भारूडच्या माध्यमातून एक आपली जी लोककला आहे, आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे, ही भूमी ही ऐतिहासिक भूमी म्हणून ओळखली जाते, साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि म्हणूनच आपल्या लोककलेच्या माध्यमातून आम्ही या योजनेची माहिती ही सगळीकडे देण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे साधारणपणे ही जी रिक्षा आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे ती चार्जिंगवर आहे, त्याचबरोबर तिचं स्पीड लिमिट काय आहे, याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या सुविधा आम्ही दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या बाबी नमूद केलेल्या आहेत। आणि मलाच मनापासूनचा आनंद आहे की कोल्हापूर शहरामध्ये 700 पेक्षा जास्ती महिलांनी या पिंक रिक्षासाठी आज आमच्याकडे अर्ज केलेले आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये 400 रिक्षा हे आम्ही कोल्हापूर शहरामध्ये म्हणजे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आज मुश्रीफ साहेब आम्ही उपलब्ध करून देत आहोत। पहिल्या आर्थिक वर्षामध्ये 10,000 रिक्षांचं उद्दिष्ट हे आम्ही राज्यामध्ये ठेवलं आणि या पिंक रिक्षा कार्यक्रमाचं पहिलं वितरण हे आम्ही नागपूरमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी ठेवलं। दुसरं पुणे शहरामध्ये आपले आदरणीय दादांच्या हस्ते ठेवलं। आज नाशिकमध्ये आदरणीय भुजबळ साहेबांनी सुद्धा आणि तिथले स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी सुद्धा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते। चौथा आज कार्यक्रम कोल्हापूरमध्ये आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही कार्यक्रमाचं नियोजन करत आहोत आणि म्हणूनच महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून हे एक सकारात्मक पाऊल हे महायुतीच्या सरकारने उचललेलं आहे। आज पिंक रिक्षा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत। साधारणपणे किमान 8 तास जी महिला लाभार्थी आहे तिने ही रिक्षा चालवून ही एक व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकते आणि आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती केलेली आहे की आपले जे महत्त्वपूर्ण ठिकाणं आहेत म्हणजे एअरपोर्ट आहे, ते एअरपोर्टला फीडर सर्व्हिस आपण या रिक्षांची द्यावी, म्हणजे ज्या माझ्या माता भगिनी, ज्या युवती तरुणी असतील, या अधिकाधिक जे एअरपोर्ट किंवा सार्वजनिक ठिकाणून प्रवास करतात त्यांना त्या ठिकाणी या फीडर सर्व्हिसच्या माध्यमातून ही रिक्षा उपलब्ध राहील। त्याचबरोबर आम्ही पर्यटन विभागासोबत एक करार करत आहोत की पर्यटन स्थळं जी आहेत तिथं या रिक्षा उपलब्ध करून द्याव्या, म्हणजे माझ्या माता भगिनी ज्या याच्यातून प्रवास करतील त्या ठिकाणी सुखरूप राहतील। आणि आम्ही फक्त महिलांपुरतं ही मर्यादित ठेवलेली नाहीये, म्हणजे चालवणारी महिलाच असणार आहे, पण बसणाऱ्या व्यक्ती जर पुरुष असेल तरी त्याला सुद्धा ही सुविधा ही त्यानिमित्ताने आम्ही उपलब्ध करून देत आहोत। आणि जी चालवणारी महिला आहे तिच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून आपण GPS सिस्टीम सुद्धा या आपल्या पिंक रिक्षामध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून त्याची ट्रॅकिंग पण राहील आणि साधारणपणे आम्ही जी लाभार्थी चालवणारी महिला आहे तिला जर कुठेही असं डाऊट वाटलं की बसणारं व्यक्ती हे त्यांच्यावर जरा जरी काही त्यांना संशयित वाटला तर त्याचं एक
फोटो एक रेकॉर्ड म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी हे सगळे रेकॉर्ड ठेवावे अशा पद्धतीची सुद्धा सुविधा आम्ही करत आहोत. 1 महिन्यापेक्षा अधिकच्या कालावधीची आपण त्यांना ट्रेनिंग दिली. लायसन्स, रजिस्ट्रेशन या सगळ्यामध्ये आपण त्यांच्यासोबत समन्वय साधला आणि साधारणपणे आपण 5 वर्षाची त्याच्यामध्ये वॉरंटी दिलेली आहे. म्हणजे जर या 5 वर्षामध्ये कुठेही त्या रिक्षामध्ये काही अडचण आली तर जी कंपनी आहे कायनेटिक ग्रीन ही त्या सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी निगा राखणार आहे किंवा त्या सगळ्या गोष्टींची दक्षता ही त्यानिमित्ताने घेणार आहे. उद्या रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला या शाहू महाराजांच्या नगरीमध्ये, या ऐतिहासिक अशा या कोल्हापूर नगरीमध्ये आम्हाला कार्यक्रम घेण्याची संधी त्यानिमित्ताने मिळाली. याचा विशेष आनंद हा निश्चितपणाने माझ्यासारख्या भगिनीला तर त्या ठिकाणी आहे. मी ज्या लाभार्थी आहेत त्यांनाही या निमित्ताने शुभेच्छा देईन. आज कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मान्य पालकमंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत. मुश्रीफ साहेब आपणही या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोल्हापूरची कोल्हापुरी चप्पल ही अतिशय प्रसिद्ध आहे. मधल्या या कालावधीमध्ये तर अधिक प्रसिद्धी ही त्याला जगभरामध्ये सुद्धा मिळालेली आहे. आणि जो व्यवसाय किंवा जी विक्री ही कुठे ना कुठेतरी कमी होत होती ती आता जगभर आणखीन प्रसिद्ध झालेली आहे. खरं तर आम्ही गेल्या वर्षी म्हणजे प्राडाच्या माध्यमातून जे काही झालं ते आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं, संबंध जगाने पाहिलं. पण त्या आधीच आम्ही गेल्या वर्षी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून कोल्हापुरी चप्पल प्रकल्प हा आम्ही साधारणपणे तयार केला आणि जवळपास 1,29,00,000 खर्च करून या प्रकल्पाचं साधारणपणे 50% काम हे पूर्ण झालेलं आहे. म्हणजे जी अत्याधुनिक मशिनरी आपल्याला लागते आणि महिलाच ज्या गेल्या अनेक वर्षापासून हा पारंपरिक व्यवसाय करत आहेत. म्हणजे एक आहे जी कर्नाटक आणि चेन्नईवरून जी कोल्हापुरी चप्पल उपलब्ध होते आणि एक आहे ती आपली प्रॉपर कोल्हापूरमध्ये तयार केली जाते. आणि इथल्या गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक व्यवसायामध्ये ज्या असणाऱ्या माझ्या माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी हा प्रकल्प आम्ही तयार केलेला आहे. आणि मला पालकमंत्री महोदय आपल्याला विनंती करायची आहे की आपल्याकडे आम्ही अधिक भार या संदर्भातला टाकणार नाही, पण 3% जे आम्ही महिला व बाल विकासच्या आपल्या जिल्हा नियोजनमध्ये राखीव असतात त्याच्यातून या प्रकल्पासाठी जर उर्वरित लागणारी 50% रक्कम जर मिळाली तर हा कारखाना आपण 6 महिन्याच्या आत आपण हा प्रकल्प सुरू करू शकतो. त्यामुळे तो प्रकल्पाला चालना देण्यासाठी आपल्या माध्यमातून आम्हाला सहकार्य मिळावं अशीच मी या निमित्ताने विनंती करते. आम्ही शिळेपालन असेल या प्रकल्पामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं यश मिळाले. म्हणजे जिथं ते कुटुंब किंवा ती स्त्री ही 10 किंवा 12 शेळे पालन करायची तिथं ती आता 50 पेक्षा अधिकपर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या प्रकल्पांना आम्ही माविमच्या अंतर्गत त्या ठिकाणी गती देतोय जिथं त्यांचा व्यवसाय होईल आणि त्या आर्थिकरित्या सक्षम होऊ शकतील. माविमचा रेकॉर्ड आहे की एखाद्या महिलेनी किंवा बचत गटाने कर्ज घेतलं की 99.99% परतफेड करण्याची ही माविमचा रेकॉर्ड आहे. आणि माविमचा आदर्श हा त्या ठिकाणी देशभर घेतला जात असतो. त्यामुळे आम्हाला अधिकाधिक आपल्या माध्यमातून गती मिळावी. जवळपास 2000 पेक्षा अधिक बचत गट हे माविमच्या अंतर्गत 5 तालुक्यांमध्ये आपल्या स्थापना केलेले आहेत आणि 32,000 पेक्षा जास्ती महिला ह्या माविमच्या अंतर्गत आज आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणूनच अधिकाधिक या महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मिळून काम करूयात अशीच मी या निमित्ताने विनंती करते. हातकणंगलेचा सुद्धा एक बचत गट भवन आहे ज्या संदर्भामध्ये पालकमंत्री महोदयांना सुद्धा मी या ठिकाणी विनंती केली. काल मी कबनूरला होती, तिथं सुद्धा तालुकास्तरीय बचत गट भवन हे त्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे. तर त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून गती देणं हे गरजेचं आहे. तसंच पोलीस स्टेशन आवारातील जे समुपदेशक केंद्र आहेत त्या संदर्भात पालकमंत्री महोदय आपण मुश्रीफ साहेब अधिक मार्गदर्शन तर आपण करालच, पण त्यांचं मानधन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जी सुकाणू समिती आहे त्याची या महिन्याच्या अखेरीस आम्ही बैठक घेतलेली आहे. त्याच्यामुळे जी सूचना ही आपण दिलेली आहे ती पुढच्या कालावधीमध्ये प्रत्यक्षात झालेली आणि त्यांचं मानधन वाढलेलं सुद्धा आपल्याला त्या निमित्ताने पाहायला मिळेल. आज माझ्या अंगणवाडी सेविका, माझी मदतनीस यांचं मानधन हे महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये जवळपास आपण 15,000 आणि तितक्याच मर्यादेमध्ये आपण मदतनीसांचं सुद्धा मानधन त्या ठिकाणी वाढवलं. माविमचे जे बचत गट आहेत त्यांचं रिव्हॉल्विंग फंड जे 15,000 आहे ते 25,000 करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा सकारात्मक पाऊल हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत.
मी आलेल्या सर्वच माझ्या माता भगिनींचे मनापासूनचे ऋण व्यक्त करते। आज महिला व बालविकास जे काही काम करू शकत आहे ते तुम्हा सर्व जणींच्या पाठबळामुळे आणि आशीर्वादातून आहे आणि व्यासपीठावर बसलेली ही सर्व मंडळी ही पुढच्या कालावधीमध्ये महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी काम करत आहेत। मला महायुतीच्या सरकारचे विशेष आभार मानायचे की बाळाच्या नावापुढे पहिलं त्याच्या आईचं नाव, मग वडिलांचं नाव आणि मग आडनाव हे लावण्याचा ऐतिहासिक निर्णय हा महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये झाला आणि संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्य हा निर्णय घेणारा एकमेव राज्य आहे। त्यामुळे पुरोगामी आणि ऐतिहासिक वारसा जपणारा हा महाराष्ट्र अशाच पद्धतीने पुढेही महिलांना सक्षम करत राहणार आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सर्व जणींना मनापासूनच्या शुभेच्छा देते, उद्याच्या रक्षाबंधनच्या सुद्धा शुभेच्छा देते आणि आज व्यासपीठावर बसलेले जे आपले भाऊ आहेत ते रक्षाबंधनची भेट ही आपल्या शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या महिलांना दिल्याशिवाय राहणार नाहीत याची खात्री या निमित्ताने व्यक्त करून थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।